नमस्कार अँड वेलकम टू द अँडीज किचन. आपण बनवणार आहोत कोल्हापुरी रस्सा तांबडा आखाड स्पेशल. हे बघा, आपण पहिल्यांदा कुकरमध्ये चरबी फ्राय करत आहे, ज्याच्यामुळेच खरी रश्श्याला चव येते. हे मटण आपण 1 kg घेतलेलं आहे, स्वच्छ ताजे रसरशीत. पहिल्यांदा आपण हळद टाकत आहे. बघा, आपण अळणी करत आहे बेसिकली, मटण अळणी. त्यानंतर आपण एक पीस टाकलेला आहे, तापले का नाही त्याच्यानंतर समजेल आपल्याला. हे बघा, थोडे थोडे आपण पीसेस टाकून त्याला मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आहे पळीने. आपल्याकडे जे काही साधन आहे ते, जेणेकरून ते फ्राय होईल. याच्या आधी आपण बघा मटण फ्राय केलेलं आहे. याची रेसिपी मी तुम्हाला नंतर देईन, बट हे मटण फ्राय पहिला करून घेतलेलं आहे आपण. सो अतिशय ताजेतवान सुंदर असे दिसत आहे. हे मटण अळणी पण तयार झालेलं आहे. बघा, मटण एकदम मस्तपैकी शिजलेलं आहे. हे लहान मुलांसाठी उपयुक्त आहे बेसिकली. हाय मित्रांनो, आखाड स्पेशल कोल्हापुरी तांबडा रस्सा आपण बनवत आहे. तर हे बघा, कोल्हापुरी लाल मिरची, हळदी, कांदा थोडासा चिरलेला आहे, कोथिंबीर, आणि ही पेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, ही जी पेस्ट आहे ना, तीळ, जिरे, आले, लसूण यांचं मिश्रण केलेलं आहे. हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आपण. खोबरं पण आहे त्यामध्ये. सो हा जो मसाला आहे ना, हा फ्राय करायचा आणि नंतर त्यामध्ये अळणी रस्सा ओतायचा. सो हे बघा, तेल तापलेलं आहे. सो आपण त्याच्यामध्ये कांदा टाकू. कांदा खरपूस तापलेला आहे. सगळ्यात जी इम्पॉर्टंट स्टेप आहे ना, ही आहे. हा जो मसाला आहे ना खोबऱ्याचा, तो इम्पॉर्टंटली शिजला पाहिजे. कारण हा एक असा मसाला आहे जो तर खोबरे, तीळ, जिरे, लसूण आणि आलं यांचं मिश्रण केलेलं आहे. हे जेव्हा आपलं खरपूस तापतं ना, तेव्हाच आपला कोल्हापुरी रस्सा चांगला होतो. तर हीच खरी ट्रिक आहे आपली. आखाड स्पेशल आपण आज तांबडा रस्सा बनवत आहोत. थोडीशी कोथिंबीर टाकतो मी यामध्ये, थोडी फ्राय होईल, नंतर आणि आपण टाकणार आहोत. सो हे झाल्यानंतर आपण यामध्ये हळद टाकणार आहोत. हळद पण अगेन थोडी भाजून घ्यायची. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जी स्टेप आहे ती कोल्हापुरी मिरची. हे बघू शकता तुम्ही, एकदम लाले लाल दिसत आहे. ही तिखट एवढी पण नसते, पण झणझणीत असते. गॅस आपण बारीक करायचा, जेणेकरून हे बघा, जेवढा आपला रस्सा बनवायचा आहे ना, तेवढा आपण 4 चमचे याच्यामध्ये टाकणार आहे. कारण आपण जो रस्सा बनवणार आहे तो मिनिमम 10 वाटे आला पाहिजे. सो आता यामध्ये आहे ना, थोडासा जो कोल्हापुरी अळणी रस्सा आहे तो थोडासा टाकतो, जेणेकरून ही चटणी आपण जी टाकली आहे बघा, ती याच्यामध्ये शिजून जाईल. सो हे जे मिश्रण आहे ना, हे बघू शकता, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हाच आपला रस्सा चांगला होऊ शकतो. तर हे खूप आहे. आपण यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकतो. सो तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही टाकू शकता. सो सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो मिठाचा. ज्याला कोणाला जमत नसेल तो कमी मीठ टाकू शकतो, जेणेकरून नंतर टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही.
हा जो मसाला आहे ना हा घरगुती आहे. सो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गरम मसाला नाही आहे. हा फक्त घरगुती पद्धतीनं बनवलेला मसाला आहे. सो याचा कोणताही इम्पॅक्ट आपल्या शरीरावर होत नाही आहे. सो अशा पद्धतीनं आपण मसाला करायचा आहे. याला एक 5 मिनिट शिजू द्यायचं. सो हे बघा अतिशय लाल झणझणीत आपला मसाला तयार झालेला आहे. सो हा खूप छान 2 ते 3 मिनटं मी झाकण लावल्यामुळं हा शिजलेला आहे. सो हाच एक मसाला आहे जो शिजल्यानंतर आपल्या रश्श्याला टेस्ट येते. सो ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. सो आता मी गॅस बारीक करतो. सो आता आपल्याकडे जो कुकरमध्ये जो शिजवलेला अळणी रस्सा आहे ना तो आपण याच्यामध्ये टाकतो. हे बघा कुकरमध्ये शिजवलेलं आपलं मटण आहे ऑलरेडी. सो अशा पद्धतीनं आपला कोल्हापुरी तांबडा रस्सा बनलेला आहे. सो याच्यावरून आपण असं कोथिंबीर टाकतो. थोडीशी दिसायला बघा खूपच लाल झालेला आहे. याला उकळी आली ना की खूप सुंदर असा टेक्स्चर तयार होतं तर्रीचं. सो काय कॉम्बिनेशन आहे बघा. कोल्हापुरी मटन फ्राय त्याच्या शेजारी आहे आणि इथेच आपला तांबडा रस्सा तयार आहे. हे बघा थोडं ऑइल जास्त टाकलेलं आहे कारण कोल्हापुरी रस्सा आहे तो झणझणीत दिसण्यासाठी आपण थोडं ऑइल टाकतो. सो जेव्हा हा उकळतो ना एक 2 ते 3 मिनिटांना उकळेल त्यानंतर याचा तवंग वरती येतो आणि त्याचाच एक खास पद्धतीनं कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा जो म्हणतो ना तोच बनतो. हे बघा आता उकळायला चालू झालेलं आहे. गॅस थोडा मी फास्ट ठेवलेला आहे जेणेकरून ते फास्ट उकळेल. खाशीला तर होशीला कोल्हापुरी डायलॉग. सो अशा पद्धतीने आपण कोल्हापुरी झणझणीत तांबडा पांढरा रस्सा बनवू शकतो. नक्कीच तुम्हाला जर आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा हा चॅनल. आणि हा आखाड स्पेशल आपण बनवलेला आहे कोल्हापुरी तांबडा रस्सा.